आज आपण एक रेस्टॉरंट पद्धतीची, हॉटेल पद्धतीची, लग्नामध्ये बनवतात अशी एक स्पेशल बटाट्याची दम आलू भाजी बनवणार आहोत. सब्जी म्हणा, भाजी म्हणा. तर बघा, सुरुवातीला ऑइल टाकले, तर त्यामध्ये आपल्याला पूर्ण ब्राऊन कलर होजेपर्यंत, रेडिश ब्राऊन कलर होजेपर्यंत पूर्ण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी वापरलेला आहे कांदा, कोथिंबीर, लसण, अद्रक, शहाजिरा, दालचिनी, विलायची, लवंग, पत्ता, तेजपत्ता, कढीपत्ता, त्यानंतर लवंग एक टाकलेला आहे, फक्त एक मिरा टाकलेला आहे. त्यानंतर फूल असतात ते फूल टाकलेलं आहे. सुरुवातीला तुम्ही प्लेटमध्ये पाहिलेले आहात तेवढं सगळंच मी त्यामध्ये टाकलेलं आहे. खोबरं थोडे टाकलेले आहेत. हे बघा, तर आता आपण इथं खोबरं टाकलेले आहोत व्यवस्थित. हे पण ब्राऊन कलर होजेपर्यंत, ब्लॅक ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला करून घ्यायचे. तर डाळवं थोडं टाकलेलं आहे, धनिया पण टाकलेला आहे. सांगितलेलंच आहे तुम्हाला मी, विलायची, दालचिनी, तेजपत्ता वगैरे सगळं जेवढंही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढं सगळं टाकून घ्या. आणि व्यवस्थित आपल्याला हे रेडिश ब्राऊन कलर होजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजेच तेलामध्ये थोडं फिरवून घ्यायचं आहे. तर हा आहे आपला पूर्ण मसाला, जो आपण दम आलूमध्ये टाकणार आहोत. घरीच तुम्ही, बाहेर रेस्टॉरंटला जायची काहीही गरज नाही, धाब्यावर जायची काहीही गरज नाही. मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जसं करतात तशा पद्धतीनं मी करत आहे. सेम अशा पद्धतीनं करा, अप्रतिम भाजी होते. पूर्ण क्रिस्पी ब्राऊन, रेडिश ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं ऑइल टाकायचं आहे तव्यावर आणि सगळं एकदाच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला, आता आपण फ्राय झालेला आहे. रेडिश ब्राऊन कलर पण मस्त आलेला आहे, सुगंध पण मस्त दरवळत आहे सगळ्या घरामध्ये. तर आता आपल्याला आपल्याला 1 ते 2 शिट्टी मारून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये. छोटे छोटे बटाटे आहेत बघा, बघू शकता तुम्ही. यापेक्षा छोटे असतील तरीही चालतात, पण यापेक्षा मोठे नका घेऊ. तर आपल्याला दम आलू बनवायचे, तर त्यासाठी एवढं पाणी टाका की आलू मधामध्ये डीप झाले पाहिजेत, त्याच्यावरती थोडं पाणी दिसलं पाहिजे. एवढं एवढं पाणी घ्या आणि कुकरमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर लगेचच तुम्ही तसंच ठेवू नका, पूर्ण शिट्टी निघजेपर्यंत कशाने तरी ती शिट्टी काढून घ्या, पूर्ण वाफ काढून घ्या आणि लगेचच कुकर काढून घ्या. तर बघा, जेवढंही मी फ्राय केलेलं होतं रेडिश ब्राऊन कलरचं, तेवढं मिक्सरमध्ये पूर्ण बारीक कूट करून घेतलेलं आहे. पूर्ण बारीक कूट होत नसेल तर थोडं पाणी टाका. पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून पूर्ण पूर्ण ग्रेव्ही करून घ्या, पूर्ण पातळ ग्रेव्ही करून घ्या, थोडंही ओबड-धोबड त्यामध्ये दिसू नये. आणि त्यानंतर लसण आणि कोथिंबीर आणि अद्रक मी कूट केलेला आहे खलबत्त्यामध्ये, ओबड-धोबड कूट केलेलं आहे, पूर्ण बारीक पेस्ट केलेलं नाही आहे. तर त्यानंतर चला, कढई ठेवली, ऑइल टाकले. ऑइल बऱ्यापैकी टाकलेलं आहे, 5 ते 7 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. व्यवस्थित ऑइल गरम होऊ देऊयात. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. माझ्या नवीन नवीन रेसिपीज माझ्या यूट्यूबवर जाऊन व्हिजिट द्या, नक्कीच तुम्हाला आवडतील. चला, त्यानंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर ऑइल मस्त गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, मस्त तडतडू द्यात. जिरे थोडं टाकून घ्या. व्यवस्थित तेल गरम होऊ द्या आणि त्यानंतरच जिरा आणि मोहरी टाकून घ्या. त्यानंतर आपण टाकत आहोत कढीपत्ता. कढीपत्ता पण व्यवस्थित थोडाफार ब्राऊन कलर होजेपर्यंत राहू द्या. त्यानंतर आपण कांदा टाकलेला आहे. एक कांदा छोटासा बारीक कट करून टाकलाय. तसा आपण कांदा आधीच रेडिश ब्राऊन कलर करून घेऊन ग्रेव्हीमध्ये टाकलेलाच आहे, पण तरीही फोडणीमध्ये एक छोटासा कांदा टाकून घ्या. त्यानंतर अद्रक, लसण आणि कोथिंबीरचं, जे की आपण ओबडधोबड खलबत्त्यामध्ये कूट केलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. हे पण आपल्याला रेडिश कलर होजेपर्यंत फ्राय करून घ्यायचे, परतून घ्यायचे.
यामध्ये आता आपण टोमॅटोज टाकून घेऊयात. तर 2 टोमॅटोज मीडियम साईजचे कट करून टाकलेले आहेत. एक विनंती आहे, तुम्हाला खरंच रेसिपी आवडली ना, तर नक्की एक कमेंट करायला विसरू नका. आणि केल्याच्या नंतर तुम्हाला खरंच आवडली, माझे व्हिडिओज पाहिल्याच्या नंतर आवडल्याच्या नंतर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सगळे मसाले टाकून देऊयात. हळद टाकलेली आहे, त्यानंतर मीठ टाकत आहे चवीपुरतं, त्यानंतर तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घ्या. जेवढी क्वांटिटी तुमच्या भाजीची आहे त्या पद्धतीनं तुम्ही तिखट टाकून घ्या, कमी किंवा जास्त. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर जे आपण कूट केलेलं आहे, सुरुवातीला फ्राय करून मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं आहे ते वाटण, पूर्ण मसाल्याचं, खडा मसाल्याचं वाटण इथं टाकून द्यायचं आहे. वाटल्यास तुम्हाला जर आणखी यामध्ये काही ॲड करायचं असेल तर जास्त नाही, पण अर्धा मुठभर शेंगदाणे तुम्ही यामध्ये, या ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण बारीक करतो मिक्सरमध्ये, तेव्हा भाजून अर्धा मुठभर किंवा त्यापेक्षा थोडे शेंगदाणे पण तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला आणखी घट्ट पाहिजे असेल किंवा ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर. वाव, मस्त स्मेल येत आहे, सगळ्या घरामध्ये दरवळत आहे. पाहू शकता ग्रेव्ही तर आपली झालीच आहे. त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकले, जे की मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून विसळून यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे. तर चला थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात, ज्यामुळे आपला पूर्ण मसाला शिजून येईल. तोपर्यंत जे बटाटे शिजवलेले आहेत ना, तर थोडे अद्दर कच्चे, म्हणजेच 2 शिट्ट्या दिलेले. आणि सिक्रेट म्हणजे यामध्ये 2 ते 4 टेबलस्पून मी टाकत आहे दही. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण टाकलात तर चव मस्त लागते. 2 किंवा 3 चम्मच दही टाका, जास्त नका टाकू, कारण ऑलरेडी आपण टोमॅटोज टाकलेले आहेत, तर जास्तच आंबट होईल. तर आता आपल्याला हे सगळं शिजून घेण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण जे बटाटे 2 शिट्ट्या करून घेतलेले आहेत त्याची वरची साल काढून घ्या आणि ठेवून द्या. बघू शकता ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे. तर बटाट्याची साल पण मी काढून घेतलेली आहे. फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्या होऊ दिल्या तर बटाटे गाळा होतील. आणि हे बघा, जेव्हा तुम्ही असं काटा चमच्यानी टोचवता तर ते फुटून जातील जास्त शिजले तर. त्यामुळं फक्त 2 शिट्ट्या होऊ द्या आणि यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. टोटल बटाटे टाकून दिलेले आहेत. व्यवस्थित आपण ग्रेव्ही यामध्ये मिक्स करून घेऊयात. हे असं छिद्र का पाडायचं, की कारण जी ग्रेव्ही आहे ते आतमध्ये पर्यंत जाते आणि मस्त स्मेल पण येतो, खाताना पण छान लागते. प्रत्येक घासामध्ये आपल्याला ते ग्रेव्हीचा सुगंध येतो आणि मस्त लागते. तर अशा पद्धतीनेच धाब्यावरती, रेस्टॉरंटवरती, मोठ्या मोठ्या हॉटेलवरती अशीच भाजी करतात. नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे असेच युनिक आणि नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. वाव, मस्तच. पाहू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. चला सर्व करूयात. यावरती तुम्ही कसुरी मेथी जरी क्रश करून टाकलात थोडीशी, तरी मस्त लागते. तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही कोथिंबीरवरती टाकून घ्या आणि सर्व करा. तर चला, आवडलीच असेल तुम्हाला माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझी नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.